कुठे येऊ खऱ्या खोट्याचा खेळ करत बसता? आपल्या पुढे अजून अख्खा आयुष्य पडलंय, संसार आहे अख्खा. तुम्हाला तुमच्या शाळेची काम आहे, भरपूर काम करायचं आपल्याला. अजून कुठे या फालतू गोष्टीत लक्ष घालता? ही गोष्ट फालतू नाही अधिपती. मला तर ही गोष्ट फालतूच वाटते. तुम्हाला फालतू वाटते कारण तुम्ही माझं बोलणं सिरियसली घेतच नाही आहात. तुम्ही उलट माझं बोलणं सिरियसली या. सोडा यो विषय. नाही, मी हा विषय असा अर्ध्यावर नाही सोडणार. अहो अधिपती, ह्या जर भुवनेश्वरी मॅडम असतील आणि ते आहेतच, तर आपल्याला किती मोठा धोका आहे. अहो धोका काय मास्तरीनबाई? असं कसं म्हणता तुम्ही? आहे धोका, आपल्या सगळ्यांना धोका आहे. कसं समजून सांगू तुम्हाला मास्तरीनबाई? हे बघा, भविष्यातल्या गोष्टी तशा बी आपल्या हातात नसतातच. आपण काय जगाला कंट्रोल करू शकत नाही. आपण कशाला कंट्रोल करू शकतो? आपल्या मनाला कंट्रोल करू शकतोय, आपल्या संसाराला कंट्रोल करू शकतोय, आहे का नाही? आपण लग्न आपलं सांभाळू शकतोय, आपण आनंदात राहू शकतोय. कशाला डोसक्याला ताप करून घेताय? काय अवस्था करून घेतल्या बघा. मला बघवत नाही तुमची ही अवस्था मास्तरीनबाई. रोज उठून त्या 50 वेळा तुम्हाला टोचत्यात, औषधं गोळ्या देत्यात, भडीमार चालला नुसता त्या औषधांचा. तुम्ही असं झोपून राहताय दिवसभर. हे चांगलं नाही हो. या सगळ्याचा अजून काहीतरी वाईट परिणाम व्हायला नको. मला तुम्हाला लवकरात लवकर इथनं बाहेर काढायचं. तुम्ही समजून घ्या की मला. तुम्ही शांत राहा, डोक्याला तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही लक्षात घ्या. हे लग्न कार्य आता यांचं लवकरात लवकर पार पडलं ना, मी तुम्हाला घरला घेऊन जाणार बघा. मी त्या डॉक्टरशी बी बोलून घेणार आहे. तुमचे औषधाचे डोस बी सगळे कमी करून टाका. तुम्ही घरी राहा, मस्त आराम करा, सगळ्या फॅमिली संग राहा, आनंदात आपण आपला संसार करूया. आपल्याला काय घेणं देणं आहे सांगा बरं? तुम्ही का त्रास करून घेताय? त्या आईसाहेब आहेत का चारुलता मॅडम आहेत, मग आमच्या बापाचं कसं होणार आणि इस्टेटीचं कसं होणार, घरादाराचं कसं? अहो जाऊ दे, मोरदी पेटू दे तिकडं. तुम्हाला तर मोह नाहीच आहे, पैशा पाण्याचा बी नाही, इस्टेटीचा बी नाही. मला चांगलं माहित आहे सत्ता कोणाच्या हातात राहणार आणि कोणाच्या हातात न जाणार. आपल्याला काय करायचंय? तुम्ही डोसक्याचा बोगा करून घेऊ नका मास्तरीनबाई. ऐका माझं. अधिपती, भुवनेश्वरी मॅडम फसवणूक करतायत, आपली फसवणूक करतायत. मी अजून कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला? ऐका आता परत तेच. परत तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाही अधिपती. उलट तुम्हाला माझा मुद्दा कळत नाही मास्तरीनबाई. तुम्ही समजून घेत नाही. तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलंय की जाऊ दे, सोडा ते विषय. बरं जे काय असेल ते असेल. तुम्हाला काय फरक पडतोय? मी एक विचारू तुम्हाला अधिपती? हं, खरं सांगाल? विचार. तुम्हालाही असं वाटतं ना त्या भुवनेश्वरी मॅडम? खरं सांगा प्लीज. काय काय असं पालीसारखं चुकचुकायला काय झालं? नाही, काय नाही. म्हणजे आता तुम्हाला हे समजा मिळणार आहे ना व बर काय? माझं काही नाही हो. पर लगीन झाल्यावर तुमचं या घरात कसं होणार हो? म्हणजे म्हणजे लगीन झालं की तुमची सून येणार ना व घरात परत. मग अहो, येड लागलेल्या बाईला घरात आणलं तर ती घराचाच येडांचा इस्पितळ करेल ना व. चंचला, नाही नाही, म्हणजे राग मानू नका सा. अहो पर खरंच आहे ना हो ते. म्हणजे बघा की आत्ता कुठं तुमच्यासोबत चांगलं घडतंय. ती आली का मिठाचा खडा पडलो. आमच्या अनुभवाचे बोल. सांगा ना खरं, तुम्हालाही असंच वाटतंय ना की त्या भुवनेश्वरी मॅडम आहेत? खरं सांगा. मला असं काही वाटत नाही. मला एवढंच वाटतं की तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करू नये. मला एवढंच वाटतं तुम्हाला याचा त्रास होऊ नये. अधिपती प्लीज. मला एवढंच वाटतं की तुम्ही परत पहिल्यासारखं हसत खेळत राहावं आणि तुमच्या हसण्याचा जरा कावा हटू नये. तुम्ही आनंदी राहावं एवढंच मला वाटतं. अधिपती प्लीज, मी तुम्हाला पुन्हा याविषयी कधीच काहीच विचारणार नाही. मला प्लीज खरं सांगा, तुम्हालाही वाटतंय ना त्या भुवनेश्वरी मॅडम आहेत? तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं तरी तुम्ही तेच चराट लावले. तुम्ही एकच एक विचार डोसक्यात घोळवत राहताय, त्यामुळे तुम्हाला उत्सुकता राहते. तो मला बघवत नाही. हो अधिपती, मी तेच सांगते तुम्हाला. तुम्ही काय बोलू नका, तर राहू दे. अधिपती मला बोलू द्या प्लीज. तुम्ही तेच बोलताय. अहो कारण तेच खरं आहे म्हणून मी बोलते असं. तर
मी त्या दिवशी बजरंगला भुवनेश्वरी मॅडम बरोबर बघितलं होतं आणि तुम्ही मला एक सांगा, मी पुन्हा पुन्हा तेच बोलते अधिपती, मला एक सांगा, जी बुगडी भुवनेश्वरी मॅडमच्या कानात होती ती चारुलता मॅडमच्या कानात कशी होती? हे कसं होऊ शकतं हे तरी सांगा. अख्खं रामायण झालं तरी परत तेच रामाची सीता कोण? तुम्हाला सांगतोय तो बजा जेलमध्ये आहे, जेलमधनं त्याला सोडलेला नाही आहे. मी स्वतः जाऊन बघून आलो. बरं मी तुम्हाला बी घेऊन गेलतो की हो, तेव्हा बी होता का नाही जेलमध्ये? काल त्याला दम भरून तो अजून आतच आहे. तो बाहेर कसा असेल? विश्वास ठेवा की माझ्यावर. आणि ह्यो विषय बंद करा. ऐका माझं. नाही, हा विषय असा अर्ध्यावर नाही सोडू शकत मी. अहो पण मी त्याला स्वतः बघून आलो. मी सांगतो की नाही तुम्हाला, तरी तुम्हाला पटत. एक मिनिट थांबा. हा बोल. हा इथं हॉस्पिटलमध्ये आहे का रे? आलो ओंक्याचा फोन होता, मला जायला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त आराम करा. तुम्ही विचारच करू नका, डोसक्याला ताण घेऊ नका. उद्याचं ते लगीन बिगीन काय ते त्यांचं पार पडलं की इथनं आपण निघायचं. घरी चला, तुम्ही मस्त आराम करा. निघतो. मी सिद्ध केलं तर तुम्ही द्याल ना मला साथ? काय सिद्ध केलं तर? हेच, चारुलता बनून आलेली बाई दुसरी तिसरी कुणीही नसून भुवनेश्वरी मॅडमच आहेत. अधिपती, मला फक्त तुमची साथ हवी आहे. मला बाकी काही नको. तुम्ही साथ दिलीत ना तर मी जग जिंकू शकते. प्लीज. एकदा का मंगळसूत्र गळ्यात घातलं की झालं लग्न. हे घर माझं होतं, माझंच राहील. हा संसार माझा होता, माझाच राहील. अधिपती माझा लेक आहे, तो माझाच राहील. आता बदलेल फक्त एकच गोष्ट. सांगा ना, तुम्ही गप्प का झालात? बघा मास्तरीन बाई, ईशा जर आपल्या संसाराचा असता, किती बी मोठं संकट येऊ दे, मी आहे तुमच्या पाठीशी उभा. पण हे सगळं आपल्याच संसाराबद्दल आहे ना अधिपती? ह्याच्यात संसाराचा काय संबंध आहे मला सांगा? आपल्या म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? हा आपल्या कुटुंबाचा प्रश्न नाहीये का? पण हे असं करून आपल्या कुटुंबातल्या गोष्टी तुम्ही चार चौघात घेऊन जाता, हे लक्षात येत नाही तुमच्या. कुटुंबाच्या गोष्टी अशा सगळ्या बाहेर चव्हाट्यावर मांडायच्या का? तिथं खरं खोटं करायचं काय? मला सांगा की, कुटुंबाच्या ज्या चार भिंतीच्या आतल्या गोष्टी आहेत, हे केल्यामुळे जगासमोर येणार, जगाला सगळ्याला तुम्ही इशे देणार. असं करायचं का आपल्याला? सांगा बरं, कशाला या भानगडीत पडायचं आहे? माझ्यावर वेडी असल्याचा शिक्का बसलाय अधिपती. ओ काय येडीबिडी नाही, उगाच काहीतरी बोलणं. अहो, लोक म्हणतायत ना, पण तसं तो शिक्का पुसावासा नाही वाटत तुम्हाला? लोक म्हणतायत मी वेडी आहे, माझं मानसिक संतुलन बिघडलंय, मी मनानं हल्ली असं म्हणतायत सगळे, म्हणून तर ऍडमिट केलंय ना मला. असं काही सुद्धा नाही मास्तरीन बाई. फक्त एक दिवस कळस होसा, उद्या आपण जायचं घरला. आणि घरी जाऊन तुम्ही आराम करा. तुम्ही कसलाही विचार करू नका. काही गोळ्या बिळ्या नको, काय नको. हे मनाचा आजार बिजार काय नाही. सगळं आपण एकत्र राहिल्यावर सगळं नीट होणार. उद्या रात्री मी तुम्हाला इथनं घेऊन जाणार. बास झाला आता. हां, मी निघतो आता. तोवर तुम्ही उलटा सुलटा काय विचार करू नका. हां, समजलं का? आणि रडायचं बंद करा आता. येऊ का? येतो.
अक्षदा हे काय होऊन बसलं ग? अगं तू एवढी हुशार मास्तरीन बाई आहे, नशी हॉस्पिटलात आली. चेहरा बघा अधिपती तिचा आणि डोळ्याखालची काळी वर्तुळ. अक्षत कशा पायी एवढा स्ट्रेस घेते ग? कशा पायी एवढं जीवन लावून घेते? मला नाही का लय काळजी वाटते, लय वाईट वाटते मला अक्षदा बघ ग. हॉस्पिटल आहे, जरा इथं सायलेन्सर लाव हळू. बाकी पेशंट बी आहे तिथं. हा, तुला आज सोडलं कोणी? कशाला आलीस इथं? अहो कशाला काय, अक्षदाला भेटायला आले ना मी. काय अधिपती, ती फॅमिली आहे ना आपली, आपण काळजी घेतली पाहिजे ना. हा अक्षदा भेटलीच नो फॅमिलीला. चला आता, चला घरला चला. नाही मी नाही जाणार. ही अनायसे इकडे आलीच आहे तर घरातली खबर हिच्याकडून काढता येईल. अगं नाही जाणार म्हणजे? बाज झाली, चला नाटक बाज झाली, चला. थांबा अधिपती, तुम्ही जा घरी, नका काळजी करू, होईल सगळं ठीक. 5 मिनिटात काय ते बोलून घ्यायचं, नंतर घरला सोडायचं बरं का? 5 मिनिटं. काय मग अक्षदा, फिरलं ना डोसकं? तू जे करतेस ना ते करणं सोपं नाही बाई. काय झालं आई, तुम्ही अशा एकदम निघून का आलात? काय नाही होत नाही आता, काय होत आहे. झालं, आता फक्त उद्याचे दिवस माझी साथ द्या. हे काय सांगायला पाहिजे बाई. थँक्यू. हा, थँक्यू. थँक्यू म्हटल्यानंतर परत थँक्यू नाही म्हणायचं, वेलकम म्हणायचं. असं वय. अगं मी शिकलेली थोडीच आहे. शिक्षणाचं काय त्यात? हवं म्हणजे ते फडाफडा इंग्रजी बोलाया शिकायला लागतंय ना व. इंग्रजी बोलायला शिक्षण नाही, अक्कल लागते. काय झालं असं एकदम भूत बघितल्यासारखं का बघताय माझ्याकडे? भुवी असंच बोलायची. मग चुकीचं कुठे आहे? बरोबरच तर आहे ना. काय करते मी? विरोध. विरोध म्हणजे? हे बघ अक्षदा, आपल्यात आत्तापतूर जे काय झालं ना ते समजही सर. कारण त्या परीस आता जे काय चालू आहे ना ते लय डेंजर आहे. मला तुझी लय काळजी वाटली ना म्हणताना आले मी. आणि हे घे, तुझ्यासाठी मी हिरवा चुडा आणलाय, तो घाल. लगीन आहे बाई आता तुझ्या सासू सासऱ्यांचं. अक्षदा, म्हातार चळ लागलाय दोघांना बी. ती बाई तर काय लाजती काय, नट्टी काय, मुरडती काय, बोलायला नग. तो म्हातारा ते थेरड तर पार येडं झालंय, सरकलंय सारखं आपलं चारू चारू करत माग माग फिरतंय. बास. अगं काय काय बोलतेस तू चंचला? तुझ्या वयाचे आहेत का ते अरे तुरे करायला? अगं अक्षता, तू माझ्यावर कशा बी ओरडतीस? अगं मग काय करू, कशी बोलतेस तू? अगं मला घरात जे दिसतंय ना व तेच बोलते मी तुला. तू इथं हॉस्पिटल मध्ये आहेस, पर त्यांना पडले का ग तुझी काय? मस्त रमलेत आपल्या लग्नात. काय लाडीगुडी लावतात माहिती एकमेकांना. तरुण पोराबोरी बी करणार नाही तेवढं. अगं आज तर काय लाडू बिडू भरवलं एकमेकांनी त्यांनी. बाय गा अक्षदा, तू एवढं केलं त्या दोघांसाठी, पण तुझं साधं नाव बी काढत नाही. आता इतके दिवस झाले तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेस, एकदा तरी आले का ग तुला बघाया? लाजण्या मुरटल्या तर येळ तर मिळाला पाहिजे फॅमिलीची काळजी करायला. आणि बरं का अक्षदा, ती लय दाखवती का तिला समजांची काळजी आहे, पर खरं तर तिला कुणाची बी काय बी पडलेली नाही. अगं तू घरात होतीस ना तेव्हा मोठे मालक जरा तरी स्टँड घेत होती, खऱ्या खोट्याच्या बाजूने उभं राहत होते. पर आता चारू जे म्हणल तेच करतात. ती जोर काय म्हणली का हलवली यांनी नंदी बैलासाठी मान. बास. बाबांबद्दल बोललेलं काही खपवून घेणार नाही मी. तू जा इथून, तू जा इथून, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. जा. अगं अक्षदा, तू मला कशा पायी जायला सांगतीस? मग काय करू मी? अगं अक्षदा, तू माझे आभार मानायची सोडून चिडतीस काय ग माझ्यावर? आभार? अगं तू ज्या पद्धतीनं बोललीस ना ते ऐकून मी तुला हाकलून द्यायला पाहिजे होतं इथून. बास, चल चल. थांब की अक्षदा,
माझ्या कामासाठी आले ते तर करू दे मला. हे घे धर. ह्यो हिरवा चुडा घाल हातात. अगं हिरवा चुडा न गवाय तुला. हिरव्या चुड्याला सवाशिनबाईनं नाही म्हणू नये. धर घाल. झालं तुझं बोलून? हा चल जा आता इथून, मला आराम करायचा. जा. अक्षदा तुझा आराम हराम करायला आले. हे काय काय चंचला काय बोलतेस तू? हे तुला एक सांगायचंय. काय? काही नाही, आणि मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. तू जा आता इथून. त्यात तुझं नुकसान आहे. अक्षदा मला तुझ्याबद्दल वाटतंय ना, म्हणताना मी आले तुला खरं सांगाय. काय खरं? हेच का तुला जे वाटतंय ते मला बी वाटतंय. म्हणजे तुझ्या डोसक्यात जो गुताडा झालाय ना त्याबद्दल बोलते. उत्तर काय? म्हणजे काय? कशाबद्दल बोलतेस तू? आपल्या घरात आलेली बाई चारुलता नाही, मावशी हाय. अधिपती, अरे यावर जरा सह्या कर, म्हणजे उद्या सकाळी आपल्या मुंबईच्या ऑर्डर आहेत ना त्या डिस्पॅच करतो. हे घे, थोडं अर्जंट आहे. अजून काय असलं तर आत्ताच दे, उद्या वेळ ना. नाही नाही, आत्ता एवढंच आहे. बरोबर ना? हम्म. आणि ऐक, उद्या परवा 2 दिवस मी काय येणार नाही बरं का फॅक्टरीवर. तू जरा वैयक्तिक लक्ष घाल सगळं. त्या मुंबईच्या ऑर्डरला लेट व्हायला नको, समजलं ना? कारण मी असणार त्या लग्नाच्या कार्यक्रमात. मला काय इकडे यायचं जमणार नाही. त्याच्यानंतर मास्तरीन बाईसनी घरला बी घेऊन यायचं आहे. त्या सगळ्या गोंधळात मी असणार, तू लक्ष घाल. अरे इथे मी आहे, तू अक्षरा वहिनींसोबत थांब, त्यांना तुझी जास्त गरज आहे. आणि शिवानी वहिनीसनी सांग त्या लग्नाच्या कार्यक्रमाला या म्हणाव. हां, आणि त्यासनी थँक्यू म्हणून सांग. बरं झालं त्या दवाखान्यात गेल्या, नाही तर अवघड झालं असतं. अरे थँक्यू कशाला, काय पण मदत लागली ना तर कधी पण कळव. बरं, ते सामान जे मी मागवलं होतं कार्यक्रमासाठी उद्याच्या. हो, तू जा पुढे, मी रव्याला सामान घेऊन पाठवतो घरी. हां ठीक आहे, तसं कर. येऊ काय? हां. म्हणजे तुला पण असं वाटतं की भुवनेश्वरी मॅडमच चारुलता आहेत? वय पण हे तुला असं का वाटतं? तू मला का सांगतेस? तुला काही कळलंय का? काही पुरावा आहे का तुझ्याकडे? कुठल्या बेसिसवर बोलतेस तू? नाही नाही, मला 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 नीट सांग तू, मी का तुझ्यावर विश्वास ठेवू? अगं अक्षदा, लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेत, तू माझ्यावर तर ठेव. हे बघ, तू मला सगळं सांग, नीट सांग सगळं. हे बघ, तू मला डिटेलमध्ये काय बी विचारू नकस. मला फक्त तुला एवढंच सांगायचं होतं का तुझं म्हणणं बरोबर आहे. तुझं कोणीच ऐकणं झालंय ना, समधीच नाही येड्यात काढतायत ना मग तुला. अगं तुला ठार येडी करणार आहे, येड्यांच्या इस्पितळात पाठवणार आहे तुला. आणि ही बाई आहे ना, ती आपल्या घरावर राज्य करणार आहे, कारण तिला तेच पाहिजे होतं. आणि आता तर कायदेशीर राज्य करणार. मोठ्या मालकांची बायको म्हणून मिरवणार, अधिपतींची ऑफिशियल आई म्हणून मिरवणार, आणि आपल्या समद्यांच्या डोसक्यावर मिऱ्या वाटणार, कारण तिला तेच करायचं होतं. बघ अक्षदा, तुला जर जमलं ना तर पितळ उघडं पाड तिचं. नाहीतर काय? कहर होणार आहे, कहर. आपल्या घरात आलेली बाई चारुलता नाही, मावशी हाय. तुला जर जमलं ना तर पितळ उघडं पाड तिचं. नाहीतर काय? कहर होणार आहे, कहर. घे अगं, घे. आणि हा, आता लग्न आहे त्यामुळे काही गडबड करू नको, ते नीट पार पडू देत. पाणी देताय ना? हो. थँक्यू.
थँक्यू. चंचलानं मला सगळं का सांगितलं असेल? तिला खरंच काही कळलं असेल का भुवनेश्वरी मॅडम बद्दल? आणि मला जे वाटतंय तेच तिलाही वाटतंय. म्हणजे हेच खरं आहे. हेच खरं आहे. आता काही करून मला हे सिद्ध करावंच लागेल. काल मी बजरंगला मेसेज केला, पण तो इथे खरंच आला पाहिजे. तो येईल का? नाही, तो आलाच पाहिजे. कुठे आहेस तू बजरंग?